हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी। आज आपण पाहतोय ग्रॅव्हिटेशन या ग्रॅव्हिटेशन टॉपिक या सिरीजमध्ये आपण फोर्थ लेक्चर पाहतोय, ज्यामध्ये ऑलरेडी 3 लेक्चर्स आहेत, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील। आणि ग्रॅव्हिटेशन हा 10th क्लाससाठी महाराष्ट्र बोर्डचा जो टॉपिक आहे त्याला आपण डिटेलमध्ये व्यवस्थित प्रकारे शिकणार आहोत। यामध्ये आजच्या टॉपिक्समध्ये आपण कुठले पॉईंट इन्क्लूड करणार आहोत पहा। अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हाय अँड लो टाइड्स, म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेमका कसा असतो, काय असतं त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय, हाय अँड लो टाइड्स, जे समुद्रांना भरती येते आणि ओहोटी येते नेमके काय येते, म्हणजे जास्त लाटा येणे आणि कमी लाटा येणे हे नेमकं काय होतं, याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनचा नेमका रोल काय आहे ते आपण या ठिकाणी पहा। हे इंटरेस्टिंग लेक्चर आहे। आणि त्याचबरोबर काही छोटेसे आपण न्यूमरिकल्स पण पाहणार आहेत, जेणेकरून तुमची न्यूमरिकलची पण प्रॅक्टिस होईल। तर जास्त वेळ न घेता आपण या कन्सेप्टला सुरू करूया। चला, तर आपल्याकडे हाय अँड लो टाइड्स। आता तुम्हाला माहिती आहे की समुद्राला भरती येते आणि ओहोटी येते। आता समुद्राला भरती आणि ओहोटी येणं आणि ग्रॅव्हिटेशन यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का? आन्सर आहे यस। कारण पहा, भरती आणि ओहोटी येण्यामागे पहा, समुद्रामधले पाणी अति जास्त आहे, तेवढ्या जास्त पाण्याला जर डिस्प्लेस करायचं असेल, म्हणजे मूव्ह करायचं असेल, भरती आली म्हणजे तेवढं पाणी, म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये पाणी समुद्राच्या किनाऱ्यावरती येत असतं, भल्या मोठ्या लाटा बनतात आणि लाटा तेवढ्या मोठ्या बनण्यासाठी त्याला एक मोठा फोर्स लागेल। समजा तुम्ही असं नाही आहे की तुम्ही एक चमचा घेतला आणि असं त्या समुद्रामध्ये असं ढवळलं आणि लाटा बनल्या, शक्य नाही आहे। त्यासाठी अति जास्त फोर्स लागतो आणि तो फोर्स जो काय आहे तो ग्रॅव्हिटेशनमुळे येतो। मग आज आपण या लेक्चरमध्ये तेच पाहणार आहेत की भरती आणि ओहोटी नेमकी कशी येते। पहा, इट ऑकर्स रेग्युलर इन द सी, प्रत्येक सीमध्ये लेवल ऑफ द वॉटर, जे काय आहे सी लेवलमध्ये आपण म्हणतो किंवा वॉटर लेवल जे म्हणू शकतो आपण, काय असतं जे वॉटर लेवल असतं सीचं, ॲट एनी गिवन लोकेशन और सी इन्क्रीजेस अँड डिक्रीजेस ट्वाइस अ डे ॲट अ रेग्युलर इंटरवल, म्हणजे एका दिवसामधून दोनदा काय होतं की सी लेवल म्हणजे ते पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आणि कमी होते दिवसातून 2 वेळेस, म्हणजे एकदा भरती आणि ओहोटी येत असते, इन्क्रीजेस ट्वाइस अ डे ॲट अ रेग्युलर इंटरवल। हाय अँड लो टाइड्स ऑकर डिफरंट टाइम ॲट डिफरंट प्लेसेस। पहा, लक्षात ठेवा, म्हणजे हे काय म्हणतं की वेगवेगळ्या ठिकाणी काय होणार आहे, वेगवेगळ्या टाईमला काय येतील लो टाइड्स आणि हाय टाइड्स येतील। म्हणण्याचा अर्थ समज फॉर एक्झाम्पल असं म्हटलं की आपल्याकडे पश्चिम बंगाल आहे त्या साईडला आणि आपल्याकडे कोकण किनारपट्टी आहे या साईडला, हे 2 वेगवेगळे प्लेसेस आहेत। म्हणजे कोकण किनारपट्टीला वेगळ्या टाईममध्ये काय येईल, हाय टाइड्स लो टाइड्स येतील, आणि पश्चिम बंगाल साईडला जो समुद्र आहे, बंगालचा उपसागर म्हणतो आपण, त्या ठिकाणी पण काय होईल, वेगळ्या टाईमला येईल। म्हणजे जर वेगवेगळे ठिकाण असतील तर त्या ठिकाणी भरती आणि ओहोटी वेगवेगळ्या टाईमला येईल। त्याचं कारण असतं जो मून आहे तो अर्थभोवती रिव्हॉल्व जेव्हा होत असतो त्यावेळेस त्याच्या वेगवेगळ्या पोझिशननुसार, म्हणजे मूनच्या पोझिशननुसार ते ठरतं भरती ओहोटी येणं। आणि त्यामुळे जे सांगितलं की हाय आणि लो टाइड्स ऑकर डिफरंट टाइम ॲट डिफरंट प्लेसेस, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे जगामध्ये असं कधीच नाही होणार की जगातल्या प्रत्येक ठिकाणी समुद्रांना हाय टाइड आली म्हणजे सगळीकडे लाटा जास्त असतील आणि काही ठिकाणी लो टाइड आली म्हणजे सगळीकडे लो टाइड्स असतील, असं नाही आहे। तर काही ठिकाणी हाय टाइड्स असेल तर काही ठिकाणी लो टाइड्स असेल, हे वेगवेगळ्या डिफरंट लोकेशनला डिफरंट टाईमला डिफरंट सिच्युएशन असू शकते। ठीक आहे, दिले बघा, द लेवल ऑफ द वॉटर इन द सी चेंजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय द मून। लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणी विचारलं की का लो टाइड आणि हाय टाइड्स येतात किंवा वॉटर लेवल इन्क्रीज का होते, चेंज का होते, इन्क्रीज होते, डिक्रीज होते, का होते, त्याचं कारण आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स। कोणाचा? मूनचा। म्हणजे मूननी अर्थवरती जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट केलेला आहे तो अति जास्त असतो, बिकॉज मून हॅज अ लार्ज मास। म्हणजे मूनला, चंद्राला जास्त मास असल्यामुळे त्याचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो अति जास्त असतो, तो पाण्यावरती ॲक्ट होतो समुद्राच्या, आणि त्यामुळं लो टाइड्स आणि हाय टाइड्स होतात। म्हणजे पाण्याची पातळी वाढणे आणि कमी होणे होतं, म्हणजे हाय टाइड्स ॲक्च्युली अट्रॅक्शनमुळे होतं। तर हे जे घडतं आहे त्याच्या मागं कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स। आणि कोणाचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे? मूनचा। कारण मून आपल्याला जवळचा एक सगळ्यात मोठा जर ऑब्जेक्ट कुठला आपल्या जवळचा असेल तर तो मून आहे, आणि मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थवरती लो टाइड्स, हाय टाइड्स किंवा जे वॉटर लेवल आहे सीचं ते बदलण्यासाठी, चेंज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं, म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स याही ठिकाणी आहे। लक्षात, वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट्स पुल्ड टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ द देअर गोज अप कॉजिंग द हाय टाइड्स ॲट दॅट प्लेस। म्हणजे जर असं म्हटलं की समजा आपल्याकडे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात, समजा या ठिकाणी आपल्याकडे अर्थ आहे, समजा अशा प्रकारे अर्थ आहे। मग होतं काय, अर्थच्या आपल्याला माहिती आहे जवळपास भरपूर प्रमाणामध्ये अर्थच्या बाजूला असं पाणी आहे। आपण जर त्याला हे जर पाहिलं, जास्त प्रमाणात जर घेतलं, अर्थच्या बाजूला असं पाणी आहे, समजा या ठिकाणी असं थोडंसं तेवढ्या क्लिअरली आपल्याला नाही दाखवलं, समजा अशा प्रकारे वॉटर आहे असं म्हणू शकतो, जवळपास सर्व बाजूंनी असं। मग होतं काय माहिती आहे का, समजा या ठिकाणी मून असेल असा, ओके, मग ज्या साईडला मून असेल त्या साईडला काय होणार आहे, जे वॉटर लेवल आहे, समजा आपण जे म्हणतो या ठिकाणी जे वॉटर लेवल आहे त्या साईडला वॉटर लेवल वाढेल अशा प्रकारे, म्हणजे अट्रॅक्शनमुळे। कशामुळे?
एवढं जास्त प्रमाणात नाही पण जास्त थोड्या प्रमाणात वाढेल. आणि ज्या साईडला काय असणार आहे आपण म्हणू शकतो की हे असेल, काय असेल, वॉटर लेवल कमी राहील या साईडला, म्हणजे ज्या साईडला मून नसेल त्या साईडला जर आपण असं पकडलं तर अशा प्रकारे म्हणू शकतो आपण. म्हणजे ज्या साईडला असं म्हणू शकतो मून आहे त्या साईडला वॉटर अट्रॅक्ट केलं जाईल मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. या साईडला पाण्याचं प्रमाण वाढेल. हे एवढ्या जास्त प्रमाणात नाही आहे पण थोड्याशा प्रमाणात वाढतं, म्हणून या साईडला हाय टाईड्स येतील आणि एक्झॅक्टली या साईडला काय होणार आहे, लो टाईड्स येतील. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकतो दिले पहा या ठिकाणी वॉटर डायरेक्टली अंडर द मून गेट पुल टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ द वॉटर गोज इन्क्रीजिंग आणि हाय टाईड्स त्या ठिकाणी घडतात. म्हणजे त्या ठिकाणी काय घडणार, त्या ठिकाणी हाय टाईड्स बनतील, कारण त्याचं काय आहे की त्या साईडला मून असतो. ठीक आहे. ॲट 2 places ऑन द अर्थ 90 degree फ्रॉम द प्लेस ऑफ द हाय टाईड्स द लेवल ऑफ द मिनिमम अँड लो टाईड्स ऑकर्स. म्हणजे या ठिकाणी 2 sides म्हटलं, याच्यापासून 90 डिग्रीला म्हणजे या ठिकाणी, याच्यापासून 90 डिग्री म्हणजे या ठिकाणी, तर या ठिकाणी या साईडला आणि या साईडला काय घडणार आहे, लो टाईड्स घडतील. मला लक्षात, म्हणजे या ठिकाणी हाय टाईड जर आल्यामुळे या दोन्ही साईडला काय घडतं, लो टाईड्स घडतं. आणि याला सगळ्या या लो टाईड आणि हाय टाईडसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि तोही कोणाचा, मूनचा. लक्षात, एकदम सोपी कन्सेप्ट आहे, समजून घेत चला. एक्झाममध्ये आलं तर आपल्याला लिहायचं आहे, हेच लिहायचं आहे. याला 2 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो यामध्ये. ठीक आहे. आता काही क्वेश्चन्स आहेत पहा, एकदम सिंपल साधे क्वेश्चन्स आहेत. बघूया ते क्वेश्चन्स काय आहेत. विल द वेलॉसिटी ऑफ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड रिमेन कॉन्स्टंट और विल इट चेंज विथ टाईम. या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओ लेक्चरला स्टॉप करून तुम्ही कमेंटमध्ये द्या, नाही तर मी सांगतोय. त्यामुळे प्रश्न काय म्हणतोय बघा, द वेलॉसिटी ऑफ स्टोन थ्रोन वर्टिकली अपवर्ड. म्हणजे आपल्याकडे एक समजा असा स्टोन असेल आणि त्याला काय करतोय आपण, वर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला थ्रो करतोय. ओके, थ्रो करतोय म्हणजे त्याला इनिशियल वेलॉसिटी काहीतरी देतोय. तर त्याची जी वेलॉसिटी आहे जी काहीतरी दिली असेल, समजा मी फॉर एक्झाम्पल म्हणतो 20 मीटर पर सेकंद, तर ही वेलॉसिटी विल रिमेन कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट राहते का, और इट विल चेंजेस विथ टाईम. तर काय होईल, ती कॉन्स्टंट राहील का टाईमनुसार चेंज होईल. तर आन्सर आहे की चेंज होईल. कारण जर आपण या वरच्या डायरेक्शनला एखादा बॉल थ्रो केला, आपण प्रॅक्टिकली पाहतो, जर एखादा ऑब्जेक्ट मी पेनला जर वर फेकलं तर होतं काय, जसं पेन वर जात राहील तसं वेलॉसिटी कमी कमी होते. तुम्ही क्रिकेट खेळतोय पाहिलं असेल, एक बॉल जर आपण अपवर्ड डायरेक्शनला थ्रो केला तर सुरुवातीला स्पीड जास्त असते, जसा बॉल वर जात राहील तशी त्याची स्पीड म्हणजे वेलॉसिटी कमी कमी होते आणि एकदम टॉपला वेलॉसिटी 0 होते. आणि या ठिकाणी जी वेलॉसिटी आहे ती रिमेन कॉन्स्टंट आहे का, नाही, तर इट विल चेंजेस, ती चेंज होते. मग चेंज कसा असतो, डिक्रीजिंग. म्हणजे ही वेलॉसिटी 20 आहे, थोडी वर गेल्यानंतर वेलॉसिटी 10 होईल, अजून थोडी वर गेल्यानंतर 0 होईल. म्हणजे जसा आपण एखादा बॉल वर थ्रो केला तर वर जाते वेळेस त्याची वेलॉसिटी चेंज होते, आणि तो चेंज कसा असतो, डिक्रीजिंग असतो, वेलॉसिटी कमी कमी होत जाते. आता वेलॉसिटी कमी का होत असेल तर सिंपलसा आपला माहिती रिझन, कारण काय, याच्यावरती डाऊनवर्ड डायरेक्शनला कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. कोणाचा, अर्थचा, है ना. या ठिकाणी अर्थ असेल ना आपल्याकडे, हे खाली जी अर्थ आहे, आपण जर बॉल एखादा वर फेकला तर बॉलची स्पीड कमी होते, तर कारण अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या वर असलेल्या, म्हणजे अर्थवर असलेला कुठलाही ऑब्जेक्ट जेव्हा वर जात असेल त्याच्यावर डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करतो, आणि त्यामुळे त्याची जी स्पीड आहे ती चेंज होते, कॉन्स्टंट राहत नाही, आणि चेंज पण कशी कमी कमी होत जाते टॉपपर्यंत. हां, पण एकदा टॉपला गेली वेलॉसिटी 0, हां, परत जेव्हा वरून खाली येतो तेव्हा बॉल परत स्पीड वाढत वाढत जाते, आणि आपल्या हातामध्ये बॉल वापस येतो तेव्हा त्याची स्पीड वाढलेली असते. म्हणजे सिंपलशी कन्सेप्ट आहे, आपण बॉल वर थ्रो करतोय, स्पीड जास्त आहे, जसा जसा बॉल वर जात राहील स्पीड कमी कमी होत राहणार, आणि एकदम टॉपला हाईटला गेल्यानंतर स्पीड 0 होईल. परत जेव्हा तो वापस खाली येत राहील तर परत स्पीड वाढेल. आता स्पीड का वाढते, पहिल्या केसमध्ये स्पीड का कमी होती, कारण वेलॉसिटी वरच्या डायरेक्शनला दिली होती आपण, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स खालच्या डायरेक्शनला होता. सिंपल आहे ना, की आपण मोटरसायकल चालवतोय, मोटरसायकल या डायरेक्शनला पळते आणि ब्रेक अप्लाय केला, अपोजिट डायरेक्शनला फोर्स ॲक्ट व्हायला. तसंच या ठिकाणी बॉल वर जातोय आणि त्याला अपोजिट डायरेक्शनला फोर्स ॲक्ट झाल्यामुळे त्याची वेलॉसिटी कमी कमी होते, आणि जेव्हा टॉपला गेला वेलॉसिटी 0 होते. पण जेव्हा तिथून तो वापस खाली यायला सुरुवात करतो तेव्हा बॉलला वेलॉसिटी खालच्या डायरेक्शनला आहे, फोर्स पण खालच्या डायरेक्शनला आहे, त्यावेळेस फोर्स त्याची वेलॉसिटी वाढवतो, आणि वेलॉसिटी वाढत वाढत खाली येते. म्हणजे बॉल जेव्हा वर जातोय तेव्हा वेलॉसिटी कमी कमी होत जाते आणि टॉपला 0 होते, आणि बॉल जेव्हा परत खाली येतो तेव्हा त्याची वेलॉसिटी वाढत वाढत जाते, आणि परत आपल्या हातामध्ये जेव्हा येईल तेव्हा स्पीड जेवढ्याला तेवढी असते, जर एअर रेजिस्टन्स आपण निग्लेक्ट केला तर. ओके, याच्यावरती भरपूर क्वेश्चन्स आहेत, आपण पुढे गेल्यानंतर पाहणारच आहेत. आता कन्सेप्ट आहे. चल नेक्स्ट, हाऊ विल इट चेंज. आत्ताच पाहिलं आपण कशी चेंज होईल, चेंज होईल कन्फर्म आहे, तर चेंज होणार आहे, पण कशी चेंज होणार आहे, डिक्रीज होईल. आणि का डिक्रीज होणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. ठीक आहे, पण पाहूया नेक्स्ट पुढे.
व्हाय डज द स्टोन मूव्स अप ॲट ऑल टाईम. व्हाय डझंट स्टोन मूव्स अप ऑल द टाईम. म्हणजे आपण जर एखादा बॉल वर फेकला तो वरच का जात नाही, डझंट म्हटले है ना. म्हणजे सिंपल माझं म्हणणं असं आहे की आपण समजा एखादा बॉल फेकला तर तो वर आणि वर जाऊन निघून जायला पाहिजे, पण तसं होतं का, नाही होत. दिले बघा, व्हाय डझंट स्टोन मूव्स अप ऑल टाईम. का बॉल वरच जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं कारण आहे की वर जर बॉल फेकला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खाली आहे. असं जर क्वेश्चन आला त्याचं उत्तर हेच आहे की बॉल वर जात राहतो, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स खाली आहे आणि तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या बॉलची स्पीड कमी करत जातो आणि एक वेळ त्याची स्पीड 0 होते आणि परत बॉलला खाली ओढल्या जातं. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे बॉल कंटिन्युअसली वर जाऊ शकत नाही. हां, एक स्पीड असते ज्याला इस्केप व्हेलॉसिटी म्हणतो, आपण पुढे पाहणार आहेत आपण. पण जर इस्केप व्हेलॉसिटीच्या स्पीडनी जर बॉल फेकला आपण तर मात्र तो वर जातच राहील, परत वापस येणार नाही. किंवा इस्केप व्हेलॉसिटीपेक्षा जास्त स्पीडने जर बॉल फेकला तो वर जातच राहील, परत अर्थकडे वापस येणार नाही. पण मॅक्झिमम वेळेस जर आपण त्या इस्केप स्पीडपेक्षा जी अर्थपासून तुम्हाला पुढे गेलं तर येणार आहे जवळपास 11.2 किलोमीटर पर सेकंड एवढी स्पीड आहे, एवढ्या स्पीडनं जर बॉल फेकला तर मात्र तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डपासून निघून, याच्यापेक्षा जास्त स्पीडनं फेकला तो निघून जाईल, परत वापस येणार नाही. तर लक्षात ठेवा. पण जनरली याचं कारण काय या क्वेश्चनचं की बॉल वरच का जात नाही, तो परत वापस काय येतो, कारण याच्यापेक्षा स्पीड कमी असते आणि त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो अर्थचा आणि तो फोर्स मात्र त्या बॉलला वर जाऊ देत नाही, परत वापस घेऊन येतो. ते त्याचं रिझन आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे, व्हाय डज इट फॉल डाऊन आफ्टर द रिचिंग द सर्टन हाईट. व्हाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रिचिंग द सर्टन हाईट. म्हणजे एखादा बॉल जर एका फेकला आपण ते एका हाईटला गेल्यानंतर परत वापस काय येतो, सहसा त्याचं रिझन आपण बोललोय आत्ताच की कारण एका हाईटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी 0 होते आणि परत आता त्याच्याकडे व्हेलॉसिटी 0 आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावरती ॲक्ट आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला परत स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेतो आणि दॅट्स वाय काय होईल, तो इट विल फॉल डाऊन आफ्टर रिचिंग द सर्टन हाईट. म्हणजे एखादा बॉल जर एका हाईटला गेला तर त्याची व्हेलॉसिटी 0 होते आणि परत त्याची व्हेलॉसिटी 0 झाल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतो आणि तो त्याला खाली घेऊन येतो आणि दॅट्स वाय इट विल फॉल डाऊन आफ्टर रिचिंग द सर्टन हाईट. ओके, ते क्वेश्चन्स आहेत बा. तुम्हाला वाटत असेल तर या गोष्टी लिहून घ्या. या टॉपिकच्या नोट्स पण आहेत आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नोट्स मिळतील. चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे किंवा आपल्या ॲप्लिकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक पण मिळेल. त्यामध्ये स्पेक्ट्रम अकॅडमीचा ॲप तुम्ही डाउनलोड करा, फ्री आहे, त्याला कुठलेही तुम्हाला पैसे लागणार नाहीत. त्या ॲप जेव्हा तुम्ही डाउनलोड करताल त्यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. व्हिडिओ लेक्चर्स असतील, PDF नोट्स असतील, तुम्ही त्या PDF नोट्सच्या झेरॉक्स काढून तुम्ही त्याला तुम्ही स्वतःही यूज करू शकता. एकदम चांगल्या प्रकारच्या नोट्स आहेत, त्या यूज करा. तर आता आपल्या ठिकाणी व्हाय डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड्स अपॉन, व्हॉट डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड्स अपॉन. मॅक्झिमम हाईट कशावरती डिपेंड आहे हे बा आपण तुम्ही पाहिलं असेल 9th क्लासमध्ये. समजा आपल्याकडे एक ब्लॉक आहे किंवा बॉल आहे स्पेरिकल, आपण त्याला वर फेकला, इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू समथिंग काहीतरी यू मानूया आपण. ठीक आहे, या ठिकाणी आपण इनिशियल व्हेलॉसिटी काय मानली, यू मानली. यू एवढ्या स्पीडने आपण त्याला वर फेकला तर टॉपला जाईल, तेव्हा फायनली जेव्हा रीच होईल तेव्हा फायनल व्हेलॉसिटी त्याच्याकडे 0 असेल. ओके, आणि मग आपल्याकडे एक इक्वेशन आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर एक इक्वेशन आहे जे की आपण याच्यामध्ये वापरलं होतं, यश इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, किंवा दुसरं एक इक्वेशन होतं व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GH. ओके, व्हॉट डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड्स अपॉन. मॅक्झिमम हाईट कशावर डिपेंड आहे हे पाहूया. आता जेव्हा टॉपला जाईल तेव्हा ही फायनल व्हेलॉसिटी 0 होणार आहे. मग ही जर व्हेलॉसिटी 0 झाली तर यू स्क्वेअर प्लस 2GH. पण आपण बॉल व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला थ्रो करतोय म्हणून या ठिकाणी प्लस न येता काही या ठिकाणी मायनस येईल. या ठिकाणी काय होईल, मायनस येईल, कारण अपवर्ड डायरेक्शनला जेव्हा बॉल थ्रो करतो तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलेशन खाली आहे, व्हेलॉसिटीवर आहे, मायनस येतं. हे -2GH जेव्हा इकडे येईल तर हे 2GH बनेल इक्वल टू यू स्क्वेअर. आणि आपण फायनल व्हेलॉसिटी जर मॅक्झिमम हाईटला, ही मॅक्झिमम हाईट असते, फायनल व्हेलॉसिटी 0 कधी असते, मॅक्झिमम हाईटला. ओके, मॅक्झिमम हाईटला फायनल व्हेलॉसिटी 0 असते, मग त्यामुळे आपण ही हाईट जी असणार आहे मॅक्झिमम असेल. म्हणजे 2GH तिकडे डिवाइड केलं तर आपण काय लिहू शकतो, H मॅक्झिमम इक्वल टू काय असणार आहे आपल्याकडे, 2GH डिवाइडमध्ये गेलं यू स्क्वेअर डिवाइड बाय 2G, यू स्क्वेअर डिवाइड बाय 2G. म्हणजे आपली जी मॅक्झिमम हाईट आहे तर कशावरती डिपेंड आहे, आपलं विचारलं व्हॉट डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड्स अपॉन. तर मॅक्झिमम हाईट कशावरती डिपेंड आहे, मग मॅक्झिमम हाईट इनिशियल व्हेलॉसिटीवरती डिपेंड आहे. हा सिंपलचा प्रश्न आहे. पहा तुम्ही हे कॅल्क्युलेशन न करता तुम्ही सांगितलं असू शकता. तुम्ही तुमच्या मित्रामध्ये कधी खेळला असताल गेम की एक बॉल असा वर आपण फेकतोय, बरोबर आहे. मग जो कोणाचा जास्त उंचीवर जाईल, ज्या मित्रांना जास्त स्पीडनं फेकला त्याचा जास्त उंच जाईल.
एखाद्यानं कमी स्पीडने फेकला कमी होऊन जाईल, समजा मी असं कमी स्पीडने फेकला कमी होऊन जाईल, जास्त स्पीडने फेकला जास्त उंच जाईल. म्हणजे आपण जेव्हा या ऑब्जेक्टला थ्रो करतोय कमी स्पीडने फेकला कमी हाईटला जाईल, जास्त स्पीडने फेकला जास्त हाईटला जाईल. म्हणजे आपण किती स्पीड देतोय इनिशियली त्यावरती डिपेंड आहे हाईट. आणि त्या क्वेश्चनचा आन्सर काय, व्हॉट डज इट मॅक्झिमम हाईट डिपेंड्स. तर मॅक्झिमम हाईट कशावर डिपेंड आहे, ऑन इनिशियल वेलॉसिटी. लक्षात अशा क्वेश्चनचे आन्सर्स लिहून घ्या, कारण छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत पण तुम्हाला हे क्वेश्चन्स कन्सेप्ट क्लिअर करायला मदत करतात. कारण मॅक्झिमम हाईट कोणावरती डिपेंड आहे, इनिशियल व्हेलॉसिटीवरती. म्हणजे तुम्ही इनिशियली किती व्हेलॉसिटी देताय यावरती त्याची मॅक्झिमम हाईट ठरलेली आहे. जर इनिशियल व्हेलॉसिटी जास्त दिली मॅक्झिमम हाईट जास्त असेल, इनिशियल व्हेलॉसिटी कमी दिली मॅक्झिमम हाईट कमी असेल. म्हणजे किती हाईटला जाईल तो त्याचा इनिशियल व्हेलॉसिटी डिपेंड आहे. अजून दुसरा एक फॅक्टर आहे फॉर्म्युल्याकडे पाहिल्यानंतर, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवरती पण डिपेंड आहे. म्हणजे जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी जास्त असेल तर हाईट काय असणार, मॅक्झिमम कमी असेल. जर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी असेल, इन्व्हर्सली रिलेशन आहे, तर मॅक्झिमम हाईट काय असणार, जास्त असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अर्थवरती आहोत आणि मूनवरती आहोत. मी जर अर्थवरती एक बॉल फेकला तो काय हाईटला जाईल, तोच बॉल जर मी मूनवरती फेकला वरती तर तो काय जास्त हाईटला जाईल. कारण मूनवरती गेल्यानंतर ग्रॅव्हिटी कमी आहे आणि ग्रॅव्हिटी कमी असेल तर मॅक्झिमम हाईट जास्त असेल आणि ग्रॅव्हिटी जास्त असेल तर मॅक्झिमम हाईट काय. समजा अर्थपेक्षा जास्त ग्रॅव्हिटी असलेल्या प्लॅनेटवरती गेलो आपण, फॉर एक्झाम्पल ज्युपिटरवरती, आणि त्यावरती जर आपण एखादा बॉल जास्त ह्यानी थ्रो केला व्हेलॉसिटी, म्हणजे नॉर्मल ज्या व्हेलॉसिटी आपण इथून थ्रो केला त्याच व्हेलॉसिटीने, तर त्याच्यावरती कोणावरती म्हणू शकतो आपण, ज्युपिटरवरती कमी हाईटला जाईल, अर्थवरती जास्त हाईटला जाईल. म्हणजे डिपेंड आहे की आपण किती स्पीडनं फेकतो त्या स्पीडवरती आणि त्याचबरोबर कोणत्या प्लॅनेटवरती आहात, म्हणजे ग्रॅव्हिटीवरती पण डिपेंड आहे. म्हणजे सोप्या भाषेमध्ये स्पीड जास्त स्पीडनं फेकला जास्त हाईटला जाईल, कमी स्पीडनं फेकला कमी हाईटला जाईल. पण ग्रॅव्हिटीला इन्व्हर्सली आहे, ग्रॅव्हिटी जास्त असेल तर कमी हाईटला जाईल, ग्रॅव्हिटी कमी असेल तर जास्त हाईटला जाईल. जर तुम्हाला कोणी विचारलं की मूनवरती जास्त हाईटला बॉल फेकला जाईल का अर्थवरती, तर समजून घ्या मूनवरती जे बॉल जास्त हाईटला जाईल, कारण त्या ठिकाणची ग्रॅव्हिटी 6 टाइम्स कमी असते. लक्षात राहू द्या, मूनवरची ग्रॅव्हिटी 6 टाइम्स कमी. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे. सोपे कन्सेप्ट आहेत, सोपे ते आलेच पाहिजे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला या ठिकाणी पाहायचा. आता नेमका काय असतो सगळ्यांना माहिती, हे आपले अर्थ आहे समजा, तेवढी आपण दाखवू शकत नाही. तर अर्थवरती वेगवेगळे ऑब्जेक्ट दाखवलेत. एखादा हा व्यक्ती आहे, या ठिकाणी झाड आहे, मून आहे. आपल्याकडे हे तुम्हाला माहिती असेल गॅलिलिओ सायंटिस्ट होते, त्यांचा एक फेमस पिसाचा एक मनोरा म्हणतो अशी एक उंच बिल्डिंग आहे, त्याच्यावरतून जर एक बॉल खाली टाकण्याचा एक्सपेरिमेंट, जो फेमस एक्सपेरिमेंट होता गॅलिलिओज, तो त्यांनी केला होता. तर ते एक दाखवलेले. तर या ठिकाणी असे अनेक एक्झाम्पल आहेत. तर अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, अर्थ अट्रॅक्ट्स every object near it towards itself because of the gravitational force. म्हणजे ही जी अर्थ आहे त्याच्या बाजूला असलेला कुठलाही ऑब्जेक्ट कोणाकडे अट्रॅक्ट करते, स्वतःकडे. समजा मी जर म्हटलं या ठिकाणी काहीतरी एक ऑब्जेक्ट आहे, अर्थ लगेच त्याला अट्रॅक्ट करेल. या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट ठेवला, अर्थ त्याला अट्रॅक्ट करेल. या ठिकाणी ठेवला, अर्थ अट्रॅक्ट करेल. लक्षात ठेवा, काही जणांना वाटेल की सर अर्थच्या खाली कसा अट्रॅक्ट करेल. लक्षात ठेवा, ॲक्च्युली हा अर्थसाठी खाली नाही आहे, तो वरच आहे. कारण अर्थसाठी खाली म्हणजे आपण जे खाली म्हणतो ते म्हणजे सेंटर आहे. कारण कुठल्याही ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्स टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ अट्रॅक्ट करत असतो. म्हणजे आपण कुठेही ऑब्जेक्ट ठेवला तर तो कुणीकडे ओढला जाईल, अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केला जाईल. पहा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा रिपल्सिव्ह फोर्स नाही आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अट्रॅक्टिव्ह फोर्स. आणि त्यामुळं ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक ऑब्जेक्टला अट्रॅक्टच करतो, रिपेल करत नाही. लक्षात, म्हणजे यामध्ये पाहिलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द एनी ऑब्जेक्ट ड्यू टू अर्थ इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे कुठल्या ऑब्जेक्टवरती, या ठिकाणी मून घेतला तर मूनवरचा फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, या व्यक्तीवरचा फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, या ॲपलवरचा फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, या बिल्डिंगवरचा फोर्स डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. कुठलाही ऑब्जेक्ट घ्या तुम्ही, प्रत्येक ऑब्जेक्टवरती अर्थ जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते त्याचं डायरेक्शन ऑलवेज म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवा, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट, म्हणजे मी जर या ठिकाणी हा ऑब्जेक्ट घेतला, याचा फोर्स, याच्यावरती जो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. तुम्ही बसलेला, तुमच्यावरती पण अर्थ फोर्स एक्झर्ट करते, तर कोणत्या डायरेक्शनला करते, डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. आता काही जण म्हणत होतं काय माहिती का, एखाद्या एक्झाममध्ये क्वेश्चन आला, एक ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती अर्थ कोणत्या डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करते, तुम्ही सर्व म्हणता डाऊनवर्ड डायरेक्शनला. डाऊनवर्ड डायरेक्शन नका म्हणू, मोर ॲक्युरेट आन्सर आहे टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनला म्हणण्याऐवजी जर आपण असं म्हटलं की ऑलवेज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अर्थच्या सेंटरच्या डायरेक्शनला अट्रॅक्ट होतो. मग ऑब्जेक्ट कुठेही असो, अर्थ स्पेरिकल आहे, त्या स्पेअरवरती ऑब्जेक्ट इथे 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 कुठे असेल तरी सगळ्या वेळेस तो ऑल डायरेक्शननी कुणीकडे ओढला जाईल, सेंटरकडे ओढला जाईल. बिकॉज इट इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ सेंट्रल फोर्स, आणि अर्थ त्या ऑब्जेक्टला सेंटरकडे अट्रॅक्ट करत असते. When we throw a stone vertically upward, the force tries to pull it down and reduces its velocity. तेच मी आत्ता सांगितल्यासारखं आपण याच्याबद्दल आत्ताच बोललो की जर आपण काय केला, एक बॉल किंवा स्टोन
थ्रो केला आपण व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला म्हणजे वरच्या डायरेक्शनला, जो फोर्स आहे कोणता फोर्स, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय ट्राय करतो, पुल इट डाऊन, त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो. कारण कुठलाही ऑब्जेक्ट जो आपण वर थ्रो करत असाल त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतो आणि तो त्याला खाली ओढण्याचा प्रयत्न करतो आणि तो काय रिड्युसेस इट्स व्हेलॉसिटी. आणि त्यामुळं बॉलला आपण थ्रो व्हर्टिकली अपवर्ड केले आणि त्याला आपण अर्थ काय करते, डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करते, त्यामुळं त्याची व्हेलॉसिटी काय होते, रिड्यूस होते. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द व्हेलॉसिटी बिकम 0 ॲट अ टॉप, म्हणजे मॅक्झिमम हाईटला, म्हणजे व्हेलॉसिटी रिड्यूस होत जाते. बॉल फेकल्यानंतर आपण वर जसा वर जातो आणि टॉपला जातो तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय होईल, रिड्यूस होईल आणि बिकम काय होईल, 0 होईल. आणि कुठं होईल ते 0, एकदम टॉप मॅक्झिमम हाईटला. आणि परत काय होईल त्याचं, परत the pool continue to be extended and the stone start moving vertically downward towards the center of earth. डाऊनवर्ड कुणीकडे, अर्थच्या सेंटरकडे. म्हणजे जर मी बॉल असा वर फेकला तर त्याची स्पीड कमी 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 होत जाते आणि एकदम टॉपला स्पीड 0 होते. आणि परत जेव्हा मी त्याला वर टॉपला घेतला पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स अजूनही त्याच्यावरती ॲक्ट आहे, तो त्याला परत खाली घेऊन येतो आणि खाली येते वेळेस त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीजिंग होते आणि शेवटी तो डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो आणि त्याचा जो फोर्स असणार आहे तो फोर्स अर्थच्या सेंटरकडे डायरेक्टेड असतो. मग लक्षात ठेवा, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. जर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स याच्यावरती जर क्वेश्चन आला तुम्हाला, ते महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट्स आहे, अर्थ अट्रॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट टुवर्ड्स इट सेल्फ, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. दॅट फोर्स इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट की कुणीकडे असणार, ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. हा शब्द वापरत चला, ऑलवेज आलं पाहिजे आपल्याकडे लक्षात. मग याचं एक्झाम्पल सांगू शकता की फॉर एक्झाम्पल स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड, ते तुम्ही सांगू शकता. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आल्यानंतर तुम्हाला हा एक पॉईंट, हा दुसरा पॉईंट इम्पॉर्टंट आहेत आणि या पॉईंटला तुम्ही एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या भाषेत थोडं बहुत बदलू शकता. पण हे 2 पॉईंट ॲज इट इज लिहिलेले चालते. बाकी याला तुम्ही तुमच्यानुसार सांगू शकता. बॉल थ्रो अपवर्ड केला, फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, व्हेलॉसिटी डिक्रीज करतो, टॉपला व्हेलॉसिटी 0 होते, परत खाली डाऊनवर्ड व्हेलॉसिटी वाढत जाते आणि परत सेंटर ऑफ टू द अर्थ अट्रॅक्ट केला जातो. अशा प्रकारे आपल्याकडे काय क्वेश्चन्स येतात. एकदम सिम्पलसा क्वेश्चन आहे, व्हाय देन डज ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ बट द अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. कारण हे पहा, न्यूटननी सांगितलं होतं की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे हे अर्थ हे ॲपलवरती फोर्स एक्झर्ट करते, तेवढाच फोर्स अर्थ म्हणजे ॲपल अर्थवरती करते, तेवढाच फोर्स ॲपल अर्थवरती करतोय. म्हणजे सोप्या भाषेमध्ये पहा, तुमच्यावरती अर्थ जेवढा फोर्स एक्झर्ट करते तेवढाच फोर्स तुम्हीही अर्थवरती करताय. सिम्पली मी जर असं म्हटलं की ही पेन आहे, जेवढा फोर्स अर्थ या पेनवरती एक्झर्ट करते तेवढाच फोर्स हा पेन अर्थवरती करतोय. म्हणजे मग सिम्पल आहे, मग अर्थनी या पेनवरती एक्झर्ट केलेला फोर्स आणि या पेननी अर्थवरती एक्झर्ट केलेला फोर्स जर सारखाच असेल तर जसं अर्थनी या पेनवर फोर्स एक्झर्ट केल्यामुळं पेन अर्थकडे जाते, तसंच पेननी अर्थवर फोर्स एक्झर्ट केल्यामुळं पेन अर्थकडे यायला पाहिजे. किंवा ॲपलचं एक्झाम्पल जर घेतलं तर जेवढा ॲपल म्हणजे हे ॲपल आहे समजा, फॉर एक्झाम्पल दिस इज द ॲपल, जेवढा फोर्स अर्थनी ह्या ॲपलवरती ॲक्ट केलेला आहे तेवढाच फोर्स ॲपल अर्थवरती करतोय. मग याचा अर्थ मग जर ॲपलला अट्रॅक्ट केल्यामुळे ॲपल खाली येत असेल तर ॲपल पण अर्थला अट्रॅक्ट करतो, तर अर्थ पण काय व्हायला पाहिजे, अशी वर यायला पाहिजे, व्हायला पाहिजे. पण तसं होतं का, नाही होत. अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल, अर्थ मूव्ह होत नाही. असं का होतं, त्याचं कारण आहे. पहा, मी जर तुम्हाला एक सिम्पलचं एक्झाम्पल देतो. समजा आपल्याकडे असं असेल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, समजा मी जर असं म्हटलं एक ब्लॉक असेल, समजा एक ब्लॉक आहे, आपण म्हटलं तो 15 kgचा आहे, ओके. आणि दुसरा ब्लॉक आहे तो आहे समजा 150 kgचा आहे. किती केजीचा आहे, 150 kgचा. एक एक्झाम्पल घेऊया. समजा मी काय केलं, दोघांचा मास, याचा जास्त मास आहे, याचा कमी मास आहे, मी याच्यावरती फोर्स केला F = 15 न्यूटन आणि मी याच्यावरती फोर्स एक्झर्ट केला या डायरेक्शनला F = 15 न्यूटन. दोघांवरती सेम फोर्स एक्झर्ट झाला आहे. पहा, या 15 kgवरती 15 न्यूटन फोर्स एक्झर्ट झाला आहे आणि 150 kgवरती 15 न्यूटन फोर्स एक्झर्ट झाला. दोघांवरती फोर्स सारखाच आहे. मला ॲक्सेलरेशन काढायचं आहे. आता ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, ॲक्सेलरेशन = काय असतं, फोर्स डिवाइड बाय मास. मला या पहिल्याचं ॲक्सेलरेशन काढायचं आहे, तर पहिल्यावरचा फोर्स डिवाइड बाय पहिल्यावरचं मास. पहिल्यावरचा फोर्स किती आहे पहा, 15 न्यूटन डिवाइड बाय पहिल्याचं मास किती आहे, 15 kg. डिव्हिजन केलं तर किती येणार आहे फोर्स आपल्याकडे, ॲक्सेलरेशन 1 मीटर/सेकंड². आता दुसऱ्याचं ॲक्सेलरेशन काढूया. ॲक्सेलरेशन A2 = F2 डिवाइड बाय M2. चला, याच्यावरती फोर्स किती ॲक्ट झालेला आहे, 15 न्यूटन. याच्यावरती याचा मास किती आहे, 150 न्यूटन. याचं जर डिव्हिजन केलं तर 0.1 मीटर/सेकंड².
म्हणजे जर या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट होते, एक होता 5 kgचा 15 kgचा, एक होता 150 kgचा. दोघांवरती सारखेच फोर्स एक्ट झालेत 15 न्यूटन, पण एकाचं ॲक्सेलरेशन आलं 1 मीटर पर सेकंद, दुसऱ्याचं ॲक्सेलरेशन आलं 0.1 मीटर पर सेकंद. म्हणजे याचा अर्थ जर दोन ऑब्जेक्टवरती जरी सारखे फोर्स एक्झर्ट झाले असले तरी ज्याचं मास कसं असेल, जास्त असेल मास, त्याच्यावर ॲक्सेलरेशन कमी असेल, इथं पाहू शकतो आपण, आणि ज्याचं मास कमी असेल त्याच्यावर ॲक्सेलरेशन जास्त असेल. म्हणजे सोप्या भाषेमध्ये या केसमध्ये मास हे ॲक्सेलरेशनला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे दोन्ही ऑब्जेक्टवरती जरी सारखा फोर्स एक्झर्ट केला तर तो फोर्सचा जो इफेक्ट आहे, जे ॲक्सेलरेशन म्हणतो आपण, ते कमी जास्त येईल. म्हणजे समजा एक सायकल आहे, तुम्ही सायकलला काहीतरी फोर्सने ढकललं आणि तेवढ्याच फोर्सने तुम्ही ट्रकला ढकललं, तर कोणती जास्त मोशनमध्ये येईल, सायकलला जास्त मोशन मिळेल, ट्रकला कमी मिळेल. म्हणजे ट्रक आणि सायकल दोघांवरती तुम्ही सारखा फोर्स एक्झर्ट केला आहे तरीही सायकल जास्त मोशनमध्ये येईल आणि ट्रक कमी मोशनमध्ये येईल. म्हणजे येणार की नाही हे तुमच्या फोर्सवरती डिपेंड आहे. मग तसंच आपल्याकडे अर्थला मास जास्त आहे आणि पेनला मास कमी आहे. जेवढा फोर्स अर्थनी पेनवरती एक्झर्ट केलेला आहे तेवढाच फोर्स पेननी अर्थवरती एक्झर्ट केला आहे. पण प्रॉब्लेम आहे ॲक्सेलरेशनचा, कारण अर्थनी याच्यावरती जो फोर्स एक्झर्ट केला असेल तेवढ्या फोर्समुळे ही पेन मूव्ह होईल, पण पेननी तेवढाच फोर्स अर्थवरती एक्झर्ट केला आहे, पण अर्थ अति जास्त मोठी आहे. दोघांवरती फोर्स सारखा असून सुद्धा, म्हणजे पेननी किंवा हे ॲपलनी, आपण एक्झाम्पलमध्ये जे घेतलेलं आहे, हे ॲपलनी अर्थवरती एक्झर्ट केलेला फोर्स सेम आहे, पण तरी पण अर्थ मोठी असल्यामुळं त्या फोर्समुळे अर्थला ॲक्सेलरेशन कमी मिळेल कारण मास जास्त आहे, आणि पेनला ॲक्सेलरेशन जास्त मिळेल कारण पेनचं मास कमी आहे किंवा ॲपलचं मास कमी आहे. त्यामुळं कधी काय होतं की दॅट्स वाय द ॲपल फॉल टुवर्ड्स द अर्थ बट अर्थ डज नॉट मूव्ह टुवर्ड्स द ॲपल. म्हणजे आपण जर सोडला तर ॲपल अर्थकडे अट्रॅक्ट होतो कारण अर्थ ॲपलवरती ॲक्सेलरेशन जास्त आहे, पण अर्थ ॲपलकडे जाणार नाही आहे सारखा फोर्स असूनसुद्धा, कारण अर्थला ॲक्सेलरेशन कमी मिळेल. लक्षात, तर या ठिकाणी घडत असतं, हे लक्षात ठेवा, माहिती असलं पाहिजे, कारण याच्यावरती तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आपण मित्रांना असं विचारू शकतो नेमकं का होतं, कारण दोघांनी ते एकमेकावरती सारखा फोर्स एक्झर्ट करतायत, मग नेमकं काय प्रॉब्लेम आहे जेणेकरून अर्थ अट्रॅक्ट होत नाही ॲपलकडे पण ॲपल अट्रॅक्ट होतं, त्याचं रिझन तुम्हाला आता कळलेलं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत जाऊन डिस्कस करू शकता या गोष्टीवरती. ठीक आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट ऑन द मून आर्टिफिशियल सॅटेलाइट बिकॉज ऑफ इट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ. म्हणजे जी आपली अर्थ आहे ही अर्थ काय करते, मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. म्हणजे अर्थ मूनवरती या डायरेक्शनला ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. किंवा एखादा सॅटेलाइट असेल, समजा या ठिकाणी अशा प्रकारे एक सॅटेलाइट आहे, ओके, हां, या सॅटेलाइटवरती पण अर्थ काय करते, टुवर्ड्स द सेंटर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करते. म्हणजे या मूनवरती पण ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो आणि त्या सॅटेलाइटवरती पण एक्झर्ट होतो, आणि यामुळे ते कोणतं मोशन परफॉर्म करतात, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. ते अर्थच्या भोवती सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. कोण, प्लॅनेट, सॉरी काय म्हणू शकतो आपण, मून आणि सॅटेलाइट. मून आणि सॅटेलाइट अर्थभोवती फिरतात, त्याचं कारण आहे की त्यांच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो. आता जसं की म्हटलं, आता प्रश्न अजून आहे बाकी. प्रश्न असा आहे, आपल्याकडे क्वेश्चन काय माहिती आहे का, की आपलं हे तर कन्फर्म आहे की समजा आपल्याकडे अर्थ आहे आणि हा ॲपल जर मी या ठिकाणी असा ठेवला तो अर्थकडे अट्रॅक्ट होतो. म्हणजे काय होतोय, तर अर्थवरती येऊन पडतो. समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट खाली का पडतोय, त्याचं कारण असं आहे की अर्थ त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करते, म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती खाली पडतोय. मग अर्थ तशी मूनवरती पण फोर्स एक्झर्ट करते, मग मून किंवा सॅटेलाइटवरती पण फोर्स एक्झर्ट करते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मग ते खाली न पडता फिरत काय, त्याचं कारण पहा, समजून घ्या. त्याचं कारण असं आहे की समजा आपल्याकडे अर्थ आहे, आपण काय केलं, एखादा ऑब्जेक्ट जर इथं सोडला तो खाली पडतो, थोडा स्पीडनी जर फेकला तर असा जाऊन पडेल, अजून स्पीडने फेकला तर पुढे जाऊन पडेल, आहे ना. आपण एखादा ऑब्जेक्ट आहे, मी असा फेकला तर इथं जाऊन पडेल, सोडला तर जसा तसा खाली पडेल, थोडा फेकला तर पुढे जाऊन पडेल, अजून जास्त स्पीडनं फेकला तर अजून पुढे जाऊन पडेल. कारण खाली पडण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात. मग मी अजून जो जास्त स्पीडनं फेकला तर इथे जाऊन पडेल, पण मी जर जास्त स्पीडनं फेकला तर असा खाली जाऊन पडण्याऐवजी असा फिरत राहील, आणि ज्या ठिकाणी तो फिरत राहणार आहे, सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे, तिथे सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे लक्षात ठेवा की अर्थ काय करते, अट्रॅक्ट करते, कोणाला, देम, म्हणजे कोणाला, मूनला, ओके, आणि सॅटेलाइटला, टुवर्ड्स इटसेल्फ, बट अनलाइक द फॉलिंग ॲपल दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. म्हणजे अर्थ ॲपललाही अट्रॅक्ट करते आणि मूनला आणि सॅटेलाइटला पण अट्रॅक्ट करते, पण अर्थ ॲपलला अट्रॅक्ट करत असल्यामुळे ॲपल अर्थवरती येऊन पडतं, पण अर्थ ॲपलला आणि सॅटेलाइटला अट्रॅक्ट करते पण ते खाली पडत नाहीत. त्याचं कारण आहे व्हेलॉसिटी.
काय? बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाइट अलॉंग देअर ऑर्बिट. म्हणजे आपल्याकडे अर्थ असेल तर अर्थच्या भोवती जो मून फिरतोय याला एक व्हेलॉसिटी आहे या डायरेक्शनला, आणि त्याला त्या डायरेक्शनला व्हेलॉसिटी असल्यामुळे त्या व्हेलॉसिटीमुळे त्याला एक फोर्स मिळतो, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतो. तुम्हाला नाही आहे सिलेबसला तरी पण मी तुम्हाला सांगतो mv²/r. थोड्या बहुत प्रमाणात तुम्हाला नाव आहे तर या म्हणजे थोड्या बहुत प्रमाणात आहे स्टार्टिंगला तुम्हाला. तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असल्यामुळे त्याला व्हेलॉसिटीमुळे एक फोर्स मिळतो, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतो आपण त्याला, सेंट्रीफ्युगल फोर्स. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात, म्हणजे एकमेकांना कॅन्सल करतायत. व्हेलॉसिटीमुळे त्याला सेंट्रीफ्युगल फोर्स येतो आणि अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतो, आणि हे दोन फोर्स एकमेकांना कॅन्सल आउट करतात. म्हणून हा जो मून असेल किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट असतील ते अर्थवरती येऊन पडण्याऐवजी ते अर्थभोवती काय असतात, फिरत असतात, कारण त्या ऑब्जेक्टकडे व्हेलॉसिटीज आहे. जर ॲपलला जर आपण एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी दिली आणि त्या व्हेलॉसिटी जर ॲपल थ्रो केला तर तोही ॲपल अर्थवरती न फिरता, जर ॲपलला व्हेलॉसिटी मिळाली तर तो अर्थ भोवती फिरायला लागेल, अर्थवरती न पडता अर्थभोवती फिरायला लागेल. दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट देअर, दे वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. आणि जर समजा मूनला आणि त्या आर्टिफिशियल सॅटेलाइटला जर व्हेलॉसिटी नसती तर काय झालं असतं, समजा मून फिरता फिरता थांबला तर काय होईल, तो अर्थवर येऊन पडेल. कारण मून फिरतोय तर फिरल्यामुळे त्याच्याकडे सेंट्रीफ्युगल फोर्स येतोय आणि अर्थमुळे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स येतोय. हे दोन फोर्स एकमेकांना बॅलन्स करतायत, म्हणून काय होतं, तो येऊन पडत नाही आहे. जर व्हेलॉसिटी जर 0 झाली त्याची, जर व्हेलॉसिटी नसेल सॅटेलाइटला तर ते खाली येऊन पडू शकतात. लक्षात चालेल. भरपूर काय कन्सेप्ट असतात. आज आपल्याकडे एक न्यूमेरिकल पण आहे, तर न्यूमेरिकल पण पाहतो. न्यूमेरिकल काय म्हणते पहा, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महारुद्र ऑफ मास 15 kg इन अर्लियर एक्झाम्पल. आपण पाठीमागे जे एक्झाम्पल याच्या अगोदरच्या लेक्चर्समध्ये पाहिले, तुम्ही बुक्स रीड करत असताल तर स्टेट बोर्डमध्ये आपल्याला दिले पहा. तर मास ऑफ अर्थ किती आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, मास ऑफ अर्थ किती असणार आहे, 6 इंटू. लक्षात ठेवा ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कोणीही विचारलं तर लक्षात ठेवा, मास ऑफ द अर्थ इज इक्वल टू 6 × 10⁻24 kg. आणि आपण पाठीमागे पाहिले रेडियस ऑफ अर्थ किती असते, रेडियस ऑफ अर्थ ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे 6.4 × 10⁻6 मीटर. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला ही व्हॅल्यू माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मला वाटतं हां ठीक आहे, किलोमीटरमध्ये असेल, मे बी किलोमीटरमध्ये असेल ही व्हॅल्यू. ओके, चेक करावी लागेल, कारण 6.64 × 10⁻6 किलोमीटरमध्ये असू शकते. ठीक आहे, नाही सॉरी मीटरमध्येच आहे, करेक्ट आहे, सॉरी, याला आपण मीटरमध्येच आहे. याला किलोमीटरमध्ये जर आपण केलं तर किलोमीटरमध्ये येते 6400, 6400 किलोमीटर अप्रॉक्सिमेटली. एक्झॅक्टली थोडी वेगळी असते, थोडी पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी, इक्वेटरवरती वेगळी, पोलवरती वेगळी, आपण पुढे पाहणारच आहोत. पण लक्षात ठेवा, तर महारुद्राचं मास जे आहे ते पाठीमागल्या एक्झाम्पलमध्ये आपलं 75 kg होतं. आता एकदम सोपं आहे पहा. अर्थचं मास किती आहे, 6 × 10⁻24. अर्थची रेडियस किती आहे, 6.4 × 10⁻6 मीटर, किंवा किलोमीटरमध्ये घेत नाही आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशनला, पण 6400 किलोमीटर. आणि महारुद्राचं मास आहे 75 kg. आणि आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची कॅपिटल जीची व्हॅल्यू आहे 6.67 किंवा काही ठिकाणी 6.68 म्हणतात × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². जर एवढ्या व्हॅल्यू माहिती असतील तर आपल्या न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला माहिती आहे. काय सांगतो आपला न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला, F = G m1m2 आपण r². कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं, या ठिकाणी अशी अर्थ आहे, अर्थची रेडियस आहे r = आपण किती घेतलं 6.4 × 10⁻6 मीटर. आलं लक्षात. आणि या ठिकाणी महारुद्र आहे, समजा या ठिकाणी असं, या ठिकाणी आपण असं समजूया तो महारुद्र आहे, त्याचा मास आहे, महारुद्राचं मास 75 kg m2 म्हटले. आणि m1 अर्थचं मास आहे 6 × 10⁻24 kg. ओके, मग आता आपल्याला माहिती आहे दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढतोयस, आपला काय करावं लागणार आहे, दोघांच्या सेंटरमधला फोर्स घ्यावा लागेल. या दोघांच्या सेंटरमधला, मग दोघांच्या सेंटरचं जवळपास पाहिलं तर रेडियस ऑफ अर्थ तेवढा आहे दोघांच्या सेंटरमधला डिस्टन्स. म्हणून आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स F = G m1m2 आपण r², या दोघांमधला अंतर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ घेऊ शकतो. व्हॅल्यू पुट केल्या, कॅपिटल जीची व्हॅल्यू किती आहे आपली या ठिकाणी पहा, कॅपिटल जीची व्हॅल्यू आहे या ठिकाणी ती किती आहे, या ठिकाणी कॅपिटल जीची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11. m1 म्हणजे एक मास घेतलं 75, कोणाचं m1 m2 घेतलं काही फरक पडत नाही आहे. ओके, पण ज्याला m1 पहिल्यांदा म्हटलं त्यालाच नंतर म्हणा. m2 म्हणजे आपण मास 6 × 10⁻24 kg घेतलं अर्थचं, डिवाइड बाय r². r म्हणजे काय, रेडियस ऑफ अर्थ, आणि ते रेडियस ऑफ अर्थ किंवा आपण याच्या म्हणू शकतो डिस्टन्स कोणामधलं, महारुद्र आणि
कशामधलं, अर्थमधलं जे डिस्टन्स आहे ते आपण या ठिकाणी घेतलं 6.4 × 10⁶ आणि त्याचा स्क्वेअर. ह्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं, मी याच्यावरती कॅल्क्युलेटरवरती करू शकता किंवा साईडला कुठेतरी कॅल्क्युलेशन करून घ्या. याचं कॅल्क्युलेशन जेव्हा केलं आपण 6.67 × 10 हे पॉवरचं वेगळं करून घ्या, याचं मल्टिप्लिकेशन अगोदर करून घ्यायचं 75 सोबत आणि पॉवरचं वेगळं कॅल्क्युलेशन करून घ्या आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळते 733 न्यूटन. म्हणजे हे किती फोर्स ॲक्ट होईल, जवळपास 733 न्यूटन. किंवा हे न करता डायरेक्टली एक शॉर्टकट कन्सेप्ट पण असते, तुम्ही नंतर ती वापरू शकता पुढे. जर कुठल्याही ऑब्जेक्टवरती अर्थनं अट्रॅक्ट केलेला फोर्स जर विचारला तर तुम्ही त्या ठिकाणी एक फोर्स फॉर्म्युला वापरू शकता, F = त्या ऑब्जेक्टचं मास इंटू जी. F किती आहे, फोर्स काढायचा आहे, अर्थने ॲक्ट केलेला फोर्स. त्या ऑब्जेक्टचं मास किती, या ठिकाणी महारुद्र आहे 75 आणि जी किती आहे 9.8. याचं कॅल्क्युलेशन करा, जवळपास एवढंच उत्तर येईल. एक्झॅक्ट सांगता येत नाही पण जवळपास एवढंच उत्तर आहे 33 न्यूटन. म्हणजे असं एवढं जास्त कॅल्क्युलेशन करायचं, काही जणांना असं वाटतं की सर आम्ही कॅल्क्युलेशन करतो पण आता एवढं मोठं कॅल्क्युलेशन कसं करायचं. एक बेस्ट ऑप्शन ट्रिक सांगतो, जर अर्थनी कुठल्याही ऑब्जेक्टवरती जर फोर्स विचारला सरफेसवरती तर तुम्ही डायरेक्टली हा फोर्स, म्हणजे अर्थनी या पेनवरती एक्झर्ट केला फोर्स विचारला तर पेनचं मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू ग्रॅव्हिटी ह्या व्हॅल्यू ठेवायचं आणि कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे बाजूला करायचं आणि लिहिते वेळेस डायरेक्टली अशी व्हॅल्यू लिहायची. कोणाला कळणार नाही, सगळ्यांना वाटेल की तुम्ही कॅल्क्युलेशन केलेलं आहे, एवढं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, पण तुम्ही डायरेक्टली असं यूज करू शकता. पण हे कोणासाठी लक्षात ठेवा, जर एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर असेल. जर ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर असेल तर डायरेक्ट F = mg वापरा. m म्हणजे ते ऑब्जेक्टचं मास, जसं की महारुद्रचं मास आपण घेतलं 75 kg × 9.8 करा, कॅल्क्युलेशन येऊन जाईल. कारण ही जी व्हॅल्यू आहे आपण या ठिकाणी पाहतो, ही जी व्हॅल्यू या ठिकाणी पाहतो, जर हे 75 सोडलं, हे 75 सोडलं, ही एक व्हॅल्यू, ही एक व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन शेवटी 9.8च येत असतं. आणि त्यामुळे आपण ते 9.8 × 75 केलं तर आपल्याला जवळपास हे उत्तर येऊन जातं. म्हणजे तुम्हाला हे जास्त कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. हे साईडला कॅल्क्युलेशन करायचं, फायनली हे लिहून टाकायचं, मार्क फुल घ्यायचे. काय लक्षात, तर असं एक शॉर्टकट्स तुम्ही यूज करू शकता बेसिकली. ठीक आहे. आणि फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन द महारुद्र इज किती आहे 733 न्यूटन. ओके, तर अशा प्रकारे असतील. आता सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया. तर सेकंड एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे, स्टार्टिंग फ्रॉम अ रेस्ट व्हॉट विल बी द महारुद्र व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल महारुद्र तुमचा मित्र आहे आणि तुमचा प्लॅन आहे त्याला मारायचा. म्हणजे तो 10व्या मजल्यावरती आहे आणि 10व्या मजल्यावरती तुम्ही त्याला असं ढकललं, असं जस्ट मजाक करतो नाही ते सिरियसली करताल तुम्ही. तर सिम्पली की समजा महारुद्र उडी मारतोय कुठून, समजा एखाद्या 10व्या मजल्यावरून खाली उडी मारतोय आणि जर तो उडी मारत असेल खाली, ऑब्वियसली पॅराशूट आहे असं समजूया, तो वाचणार आहे. ओके, तर त्याच्याकडे पॅराशूट आहे, तो उडी मारतोय खाली. तर तो उडी मारल्यानंतर स्टार्ट फ्रॉम द रेस्ट, तो रेस्टवरती पहिल्यांदा उडी मारतो, स्पीड त्याची 0 आहे, तो खाली येत राहील. म्हणजे जर आपण असं मानलं या ठिकाणी असा महारुद्र आहे आणि तो महारुद्र असा खाली पडतोय या डायरेक्शनला, खाली कोण आहे, अर्थ आहे. ओके, आपण पाहू शकतो. मग त्याची इनिशियल वेलॉसिटी काय असणार, महारुद्राची इनिशियल वेलॉसिटी = 0. जर आपण या ठिकाणी महारुद्राची इनिशियल वेलॉसिटी जर पाहिली तर इनिशियल वेलॉसिटी 0 आहे आणि तो खाली येत राहील. मग आपल्याला काय यायचं विचारले, महारुद्र वेलॉसिटी काढायची महारुद्र आफ्टर 1 सेकंड. म्हणजे तो खाली पडतोय, टाईम समजा t = 1 सेकंड झाला, तर एका सेकंदानंतर त्याची स्पीड किती असेल. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गिवन इनिशियल स्पीड किती याच्यावरती आपल्याला माहिती आहे. इनिशियल स्पीड किती याच्यावरती ऑब्जेक्टवरती, हा एवढ्या दूरवरती नाही बरे, अर्थच्या जवळच आहे पण आपण तेवढं दाखवू शकत नाही म्हणून अर्थ आणि वरून असं खाली पडतो असं म्हणलं, किंवा असं ग्राउंड मारू शकतं. अर्थला म्हणण्यापेक्षा आपण असं ग्राउंड म्हणलं तरी चालेल. म्हणजे आपण जरी समजा अर्थला ठिकाणी ग्राउंड जरी असं म्हटलं, समजा ही अर्थ आहे अशी फ्लॅट मांडली तरी चालतं, ही अर्थ फ्लॅट आहे आणि तो अर्थवरती खाली येतोय. ओके, मग इनिशियल वेलॉसिटी आपल्याकडे 0 आहे, फोर्स आपल्याला माहिती आहे, टाईम किती वेळ दिला 1 सेकंद दिलेला आहे. तर या केसमध्ये महारुद्राचं मास पण आपल्याला माहिती आहे 75 kg. ओके, तर या केसमध्ये काय होणार आहे, आपल्याला टाईम 1 सेकंद दिलेला आहे. मग महारुद्र ॲक्सेलरेशन काढायचं. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ॲक्सेलरेशन = फोर्स अपॉन मास. तर फोर्स किती आहे याच्यावरती 733 डिवाइड बाय मास किती आहे 75. ॲक्च्युली ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू 9.8 मीटर/सेकंड² येते, कारण ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचीच व्हॅल्यू आहे. कारण अर्थच्या सरफेसवर असल्यामुळे जवळपास त्याला 9.8 मीटर/सेकंड² ॲक्सेलरेशन असणार आहे. मग तुम्ही हे 733 फोर्स आहे डिवाइड बाय मास केलं तर तुम्हाला महारुद्राचं ॲक्सेलरेशन मिळेल. किंवा तुम्ही डायरेक्टली जीची ही व्हॅल्यू जरी या ठिकाणी ठेवली असती 733 डिवाइड बाय 75 तरी चाललं असतं, काही फरक पडत नाही. दोन्ही कॅल्क्युलेशन सारखे येतात. अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन मोशन माहिती तुम्हाला, आपलं माहिती आहे जर 9th क्लासमध्ये आपण मोशन नावाच्या टॉपिक्समध्ये हे शिकलेलं इक्वेशन ऑफ मोशन. v = u + at. v म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी, u म्हणजे काय, इनिशियल वेलॉसिटी, ए म्हणजे काय,
ॲक्सलरेशन आणि टी म्हणजे काय टाईम. यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या महाद्रुतची व्हेलॉसिटी 1 सेकंद नंतर काढायची. फायनल व्हेलॉसिटी इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी काय म्हटले 0 म्हटलेलं आहे इंटू काय असणार आहे 9.77 म्हटलं जवळपास 9.8 किंवा 9.77 व्हॅल्यू आपण घेऊ शकतो इंटू ही कोणाची व्हॅल्यू आहे यूची व्हॅल्यू काय आहे 0. ॲक्सलेशन किती ठेवलं 9.77 जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आणि टाईम किती आहे 1 सेकंद. याचं कॅल्क्युलेशन केलं तर फायनल व्हेलॉसिटी येणार आहे आफ्टर 1 सेकंद इज इक्वल टू ऑब्व्हियसली फायनल व्हेलॉसिटी असेल ओके आफ्टर 1 सेकंद 9.77 मीटर पर सेकंद. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही 10th क्लासमध्ये असता तर थोडं बहुत तुम्हाला एक्झॅक्ट असणं गरजेचं आहे. पण जेव्हा 11th 12th क्लासमध्ये येतात नीट एक्झामसाठी तेव्हा आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतो. याच व्हॅल्यूला आपण नंतर 10 ॲक्सिलेशन टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.8 किंवा त्याला डायरेक्टली आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेत असतो. आणि त्या केसनुसार एका सेकंदामध्ये आपल्या व्हेलॉसिटी जर किती आली असती 10 मीटर पर सेकंद आली असती. आणि तुम्ही लिहू नका कारण 11-12साठी आहे त्या ठिकाणी मोठे अवघड क्वेश्चन्स असतात आणि त्यामध्ये अप्रॉक्सिमेशन घेणं बेटर असतं. या ठिकाणी अप्रॉक्सिमेशन नाही आहे तुम्हाला तुम्ही ॲक्युरेटली व्हॅल्यू काढत त्याला कॅल्क्युलेशन्स करू कारण तुम्ही हुशार आहात तुम्हाला कॅल्क्युलेशन येतं. ठीक आहे तर आपण या ठिकाणी थांबूया. तर या आपल्या स्कॅनर आहे या स्कॅनरला स्कॅन केल्यानंतर तुम्हाला आपल्या अकॅडमीचं ॲप मिळेल. त्या ॲपला जाऊन तुम्ही डाउनलोड करून नोट्स यूज करू शकता. त्याच्यामध्ये आहेत व्हिडिओ लेक्चर्स पण आहेत फ्रीमध्ये सगळं अवेलेबल आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर शेअर करा मित्रांना सांगा की चांगले लेक्चर्स आहेत पहा म्हणून. आणि जेवढं तुम्ही शेअर करताल जेवढं लाईक्स करताल जेवढे तुम्ही लेक्चर पाहता तेवढं आम्हालाही चांगलं वाटेल आणि तेवढंच आम्हाला फायदा होईल. कारण यूट्यूबकडून जे की जे लाईक्स किंवा तुम्ही सबस्क्राईब केला असेल त्यामुळे यूट्यूबकडून हा व्हिडिओ जास्त जणांकडे फॉरवर्ड केला जाईल आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला जाईल. मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की हे लेक्चर तुम्ही अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. बाकी फीसचं काही संबंध नाही आहे कारण तुम्ही हे फ्रीमध्ये पाहताय. असेच फ्रीमध्ये लेक्चर पाहत चला चांगल्या प्रकारे. आणि तुम्हाला जर कुठला एखादा पॉईंट वाटत असेल की या पॉईंटवरती सर तुम्ही लेक्चर बनवलं पाहिजे तर त्या पॉईंटवरती त्या प्रकारच्या न्यूमेरिकलवरती मी लेक्चर बनवत जाईल. तर ग्रॅव्हिटेशनचं हे लेक्चर आपण या ठिकाणी थांबूया. आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.